जिल्ह्यात पावसाची संततधार कायम. धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. जनजीवन विस्कळीत. मराठवाडा वगळता राज्यभरात सर्वच ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून राज्यातील अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तसंच कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना महापुराचा देखील फटका बसलाय. अहमदनगर जिल्ह्यात शहरासह जिल्हाभरामध्ये बुधवार दिनांक 24 रोजी सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती, तर काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी देखील अशाच प्रमाणात बरसत राहिला. जिल्ह्यातील मुळा आणि भंडारदरा धरण परिसरात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा बुधवारी सायंकाळपर्यंत 7,000 दशलक्ष घनफूट इतका झाला होता, तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा 2,610 दशलक्ष घनफूट झालाय. भंडारदरा धरण हे 15 ऑगस्टपर्यंत भरत असतं, त्यामुळं पावसाचा जोर बघता संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरिक सुखावलेत. तसंच अकोले तालुक्यातील पश्चिमी भागात मुसळधार पाऊस सुरू झाला असून हरिश्चंद्रगड परिसरात ओढे आणि नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात, तर पारनेर तालुक्यात पावसाची रिमझिम सुरूच आहे. अशा प्रकारे सतत पाऊस सुरू राहिला तर शेतमालाचं आणि पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये. पावसामुळे पारनेर तालुक्यातील शेतीमालावर आणि पिकांवर परिणाम झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तसंच पाथर्डी तालुक्यातील सततच्या रिमझिम पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पाथर्डीतल्या बाजारात भाजी विक्रीमध्ये घट झाली असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नुकसान झालंय. पावसामुळे ग्राहकांचा बाजारामधला ओघ कमी झाला आहे. तसंच पाथर्डीचे रस्ते चिखलमय झालेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.